नमस्कार. मी सौ मिनल निखिलेश तावडे, भीमानगर एज्युकेशन सोसायटीमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज मी तुमच्याशी एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. परवाची घटना होती. मी सकाळी बागेत चालण्यासाठी गेले होते. चालून दमले म्हणून सहजच बाकावर बसले. माझ्या समोर माझ्या परिचयाची एक मुलगी खेळत होती. सहजतेने मी तिला प्रश्न केला, "तुझे आई-बाबा कुठे आहेत?" ती म्हणाली, "आई घरी काम करतेय आणि बाबा कामाला गेलाय." माझा पुढचा प्रश्न, "मग आज तू घरी कशी?" ती म्हणाली, "आज मला सुट्टी आहे." मी विचारले, "का?" ती म्हणाली, "आज शिवाजीचा बर्थडे आहे." बाबा कामाला गेला हा शब्द जेवढा मला कानाला टोचत होता, त्यापेक्षा अधिक त्रासदायक वाटलं ते शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उच्चारण. मला सहनच झालं नाही. मी ताबडतोब तिला पुढचा प्रश्न विचारला, की "शिवाजी महाराज कोण होते हे तुला माहीत आहे का?" क्षणाचाही विलंब न लावता आणि चेहऱ्यावर अभिमान जागृत करून तिने लगेचच प्रश्नाचे उत्तर दिले, "ही वॉज द किंग." मला लगेच लक्षात आलं, की या मुलीला ज्ञान आहे. कारण ती त्यापुढेही बोलत होती. पण तेवढ्यात तिला कोणीतरी आवाज दिला आणि ती निघून गेली. मग लक्षात आले, हा सगळा जो गोंधळ आहे किंवा ही जी उणीव आहे, ती त्या भाषेमध्ये आहे. बघा ना, जसं आपण मराठी भाषेमध्ये एकेरी उच्चार करतो, तो किंवा ती आणि त्याच व्यक्तीबद्दल जेव्हा आपल्याला आदराने बोलायचे असते, तेव्हा आपण बोलतो ते किंवा त्या. आता या सर्व प्रकारामध्ये इंग्रजी भाषा कुठे बसतच नाही. कारण इंग्रजी भाषेमध्ये एकवचनी ही, शी आणि आदराने बोलायचे असेल तरी सुद्धा ही आणि शी. मग हे जे बंधन आहे, हे भाषेचे आहे. याच्यामध्ये ज्ञानामध्ये कुठेही कमतरता नाही किंवा ती भाषा कुठेतरी एका बंधनात अडकली आहे, जशी आपली मराठी भाषा नाही. आणि म्हणून माझा पुढचा प्रश्न असा आहे, की मग या गोष्टींवरती पर्याय काय? या गोष्टींवरती पर्याय काही नाही. बघा ना, जसं आपण आपल्या भाषेमध्येच आपली भाषा जशी समृद्ध आहे, तसं आपण तिकडे करू शकत नाही. मग लहानपण किंवा बालपण जे आहे, ते संस्कार घडवण्याचं वय आहे. बालपण जे आहे, ते मातीच्या गोळ्याला घडवण्याचं वय आहे. बालपण हे आपलं मन तयार करण्याचं वय आहे. या सगळ्या आपल्या मातृभाषेच्या प्रभावामुळे आपले विचार परिपक्व होत असतात. संवेदनशील होत असतं आणि आपल्या भावनांमागे, विचारांमागे भावना जागृत होत असतात. मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली मातृभाषा ही फार महत्वाची ठरते. लहानपण घडवण्यामध्ये जसं आईचं योगदान असतं किंवा आई आपल्याला जशी साथ देत असते, तशीच असते आपली मातृभाषा. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की ज्ञान आपण कुठल्याही भाषेत घेऊ शकतो. पुढील आयुष्यामध्ये सर्वांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये ज्ञान घेण्याचे मार्ग उघडे आहेत. पण लहानपण किंवा शालेय शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला पाहिजे. बघा ना, नाहीतर एक काळ असा येईल, की पुढची पिढी जयंत्या किंवा आठवणी न साजरे करता फक्त साजरे करतील ते बर्थडे. नक्की या गोष्टीवर विचार करा. धन्यवाद.